नमस्कार मित्रांनो. 2025 हे संपूर्ण वर्ष ज्योतिष शास्त्रीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे, विशेष आहे. कारण या संपूर्ण वर्षामध्ये मोठे जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, जसं की राहू, केतू, गुरु आणि शनी, हे जे ग्रह आहेत, हे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्याचप्रमाणे या महिन्याच्या सुरुवातीलाच साधारण मंगळ हा ग्रह शत्रू राशीमध्ये आणि नीच राशीमध्ये वक्री होता. अर्थात त्याचे प्रभाव परिणाम मेष राशीला नक्कीच मिळालेले असतील. मेष राशीकरता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षाच्या साधारण 29 मे नंतर शनी जो ग्रह आहे हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, म्हणजे मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि तुमच्या राशीचं म्हणजे मेष राशीचं 7.5चं जे पहिलं 2.5 वर्ष आहे त्याची सुरुवात होणार आहे. अर्थात त्याचे प्रभाव परिणाम काय असते लक्षात घ्या. मेष जी रास आहे ती मंगळाची रास आहे आणि मेष राशीला 7.5 थोडीशी टफ जाते. ती कोणत्या परिस्थितीत जाते, त्याच्यासाठी काय करायला हवं, तुमची मानसिकता नेमकी कशी असायला हवी, तुमचं वे ऑफ लाईफ कशा असायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर लक्षात घ्या, 7.5 म्हणजे संपूर्ण वाईट असते असं अजिबात धरून चालू नका. 7.5मध्ये तुम्ही ज्या गोष्टी करता त्यामुळे 7.5 जी असते ती आणखीन त्रासदायक असते. असं अजिबात नाही की 7.5 अतिशय चांगली असते आणि त्यामुळे गोष्टी चांगल्या होतात, असं मात्र नाही. तुमच्या राशीसाठी तर नक्कीच नाही. फक्त गोष्ट अशी आहे की तुम्ही काही चुकीच्या गोष्टी करून किंवा चुकीचे निर्णय घेऊन जी 7.5 आहे त्याचा गुंता तुम्ही वाढवू शकता. या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 7.5मध्ये शनी जो आहे हा तुमच्या व्ययस्थानात येतो आहे. तर व्ययस्थ जो शनी आहे तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. लक्षात घ्या, 2.5 जी सुरुवातीची वर्ष आहेत या 2.5 वर्षामध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्याचे प्रभाव परिणाम हे तुम्हाला पुढच्या 2.5 वर्षामध्ये मिळतात. तर अर्थातच तुम्हाला या 2.5 वर्षामध्ये काही गोष्टींच्या संदर्भात सांभाळून निर्णय घेणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे ही मंगळाची रास आहे, संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे. त्याच्यामुळे कोणालाच घाबरत नाही, कोणाचीच भीड ठेवत नाही, ना कुठल्या परिस्थितीला ना कुठल्या व्यक्तीला तुम्ही घाबरत नाही. आणि जे काय करायचं ते पूर्ण डेडिकेशन करायचं, संपूर्ण समर्पणाने करायचं, येणं प्रकारे काम पूर्ण करून त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते खिचून आणायचे. हा जो भाग आहे हा भाग तुमच्या राशीमध्ये अतिशय जबरदस्त दिसून येतो. परंतु 7.5मध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या असू शकतील. गोष्टी कशा होतील की तुम्ही काम तर कराल परंतु त्याचे रिझल्ट्स तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणं कठीण होऊन बसेल. कधी कधी परिस्थिती थोडीशी वेगळी होईल, कधी कधी समोरची माणसं आहेत ती थोडीशी वेगळी वागायला लागतील. अर्थात त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम असतील, परंतु त्याचा फटका मात्र तुम्हाला बसू शकेल. तर या संदर्भात सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची गोष्ट फक्त आणि फक्त नशिबावरती सोडून चालू नका, किंवा रिस्क घेणं या मार्गापासून किंवा या गोष्टीपासून लांब राहणं गरजेचं राहील. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटेल की गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीत किंवा तुमची जी रिस्क आहे, तुम्ही घेतलेले निर्णय ते चुकीचे आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की नशिबावरती सोपवून किंवा कॉन्फिडन्समध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका की ज्याचे प्रभाव परिणाम तुम्हाला आणखीन येणाऱ्या 5-1 वर्षामध्ये भोगावे लागू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. अशा काही परिस्थिती निर्माण होऊ शकतील की ज्या परिस्थिती तुमच्या हाताबाहेरच्या असतील आणि तुम्ही थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन काम कराल आणि त्याच्यामध्ये चक्रव्यूहाप्रमाणे गुंतून जाल. म्हणजे होईल काय की एका गोष्टीपासून तुम्हाला सुटण्यासाठी तुम्ही दुसरी गोष्ट कराल, दुसरी रिस्क घ्याल, आणि ही जी रिस्क आहे, हे जे तुम्ही घेणारी जोखीम आहे, ही जोखीम वाढत जाईल आणि एका मोठ्या चक्रव्यूहामध्ये तुम्ही फसून जाल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात तुमच्या राशीची अशी कोणतं क्षेत्र आहे की ज्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील, कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील, त्या संदर्भातली आपण थोडी चर्चा करू. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे फायनान्स किंवा आर्थिक संदर्भ. आर्थिक संदर्भामध्ये गोष्टी अशा प्रकारचे होतील की खर्च थोडेसे जास्त होतील. तुमची जी रास आहे हे खर्च करण्यामध्ये मागे पुढे बघणारी नाही. मनात आला ते बिनधास्तपणे खर्च करण्याची वृत्ती ही तुमच्या राशीमध्ये दिसून येते. अर्थात त्यामागे तुमचा दृष्टिकोन सुद्धा असा असतो की बिनधास्तपणे खर्च करू, म्हणजे जास्त प्रयत्न करून किंवा मेहनत करून पैसे कमवू आणि आपलं जीवन सुव्यवस्थित करू. पण या संपूर्ण याच्यामध्ये थोडंसं तुमचे खर्च वगैरे जास्त असतील आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पैशाची येणी वाटते ती काही वेळेवरती येणार नाही. त्याच्यामुळे गुंता थोडासा वाढू शकेल. लोन घेणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. खर्च आणि इन्व्हेस्टमेंट ही जागरूकपणे करणं अतिशय आवश्यक राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमचे जे सहकर्मी असतील ते थोडेसे वेगळ्या प्रकारे वागतील. ऑफिस पॉलिटिक्स सारख्या काही गोष्टी समोर येतील. तुम्हाला असं कायम वाटेल की आपल्याकडून थोडंसं जास्त काम करून घेतलं जात आहे, आपल्याला आपल्या कामाचा मोबदला मिळत नाही, आपल्या कामाचं ॲप्रिसिएशन नीट होत नाहीत, गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. तर आपण हे जे कार्यक्षेत्र आहे हे सोडून कुठेतरी वेगळं करू, आणि तुम्हाला समोरून सुद्धा तशा प्रकारच्या काही संधी येतील.
संधी नसेल ती प्रलोभनं असतील. लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं असलेले जे काम आहे ते अजिबात सोडू नका. गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड तुमच्यासाठी होऊ शकतील, गुंत जास्त वाढू शकेल आणि खूप टोकाच्या परिणामांना सामोरं जावं लागू शकेल. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये अशा प्रकारचे काही तुम्ही कामं करू शकाल किंवा निर्णय घेऊ शकाल की ज्यामुळे तुमच्यासाठी गोष्टी आणखीनच तुम्ही स्वतः कॉम्प्लिकेटेड करू शकाल. या संदर्भात काळजी घ्या. गोष्टी सरळ सरळ ठेवा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. तुमच्या धैर्याचं टेस्ट किंवा परीक्षा ही या दरम्यान होणारी आहे. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. लक्षात घ्या, जर का तुम्ही आधीच कुठल्या आरोग्याच्या समस्येने पीडित असाल तर त्याच्या संदर्भातले काही रिझल्ट्स तुम्हाला मिळू शकतील. गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या आरोग्याच्या संदर्भात त्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजेच येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला वाटेल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. भाग्याची साथ ज्याला आपण म्हणतो, लक फॅक्टर म्हणतो, तो काही तुमच्या फेवरमध्ये नसेल. खास करून जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल, म्हणजे तुम्ही सामाजिक कामं करण्यामध्ये जास्त लीन असाल, तर लक्षात घ्या, इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होणं किंवा गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे जाणं, तुम्हाला अनपेक्षितपणे गोष्टीचा रिझल्ट्स मिळणं, अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील. किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला होतं की काही जणांच्या ओळखींमुळे आपली कामं होत असतात, त्यापासून सावध राहा. तशी तुमची कामं होणार नाहीत. थोडी लक्ष द्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा लव्ह मॅरेज किंवा रिलेशनशिप अदर दॅन म्हणजे अशा रिलेशनशिप की ज्या सामाजिकदृष्ट्या बरोबर नाही आहेत, अशा काही गोष्टीमध्ये गुंतलेल्या असाल, फसाल. लक्षात घ्या, या संपूर्ण 2.5 वर्षामध्ये तुम्हाला अगदी डोळ्यात तेल घालून या गोष्टीमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. अलर्ट राहणं अतिशय आवश्यक राहील. आता या दरम्यान ही जी हा जो शनी साधारण 29 मार्च नंतर तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतो, तो व्ययस्थानातच राहू सुद्धा आहे. तर अर्थातच शनी आणि राहू हे जे दोन्ही ग्रह आहेत हे जवळजवळ एप्रिल मेच्या जवळजवळ 17-18 तारखेपासून पर्यंत तुमच्या व्ययस्थानात असणार आहेत. आता याचे सुद्धा प्रभाव परिणाम तुम्हाला मिळू शकतो, कारण दोन जे मोठे पापग्रह आहेत हे तुमच्या व्ययस्थानात असणार. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दोघांमध्ये जे थोडेसे मानसिक तणाव आहे या दरम्यान जास्त वाढलेला वाटेल. जर का आधीपासूनच तुमच्या दोघांमध्ये काही खटपटी होत असेल, काही गोष्टी टोकाच्या होत असतील, तर गोष्टी आणखीन थोड्याशा वाढतील. आणि लक्षात घ्या, गैरसमजामुळे हे सगळं वातावरण तयार होईल. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतील. या 2 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. खास करून पैशाच्या संदर्भात लोन लेणं, कोणाला जामीन राहणं, अशा प्रकारचे अनुभव घेऊ नका. लक्षात घ्या, संपूर्ण साडीच्या 7.5 ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की जामीन राहणं किंवा एखाद्याला जामीन ठेवणं हा प्रकार करू नका. तुम्ही त्याच्यामध्ये फसले जाऊ शका. काळजी घ्या. जी मागाशी मी गोष्ट सांगितली की रिस्क घेऊ नका. गोष्टी तुमच्याकडे टोकाच्या होऊ शकतील, ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. याचप्रमाणे खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा एप्रिल मेच्या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स या दरम्यान येऊ शकतील. या बाबतीत काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे जास्त प्रमाणात जाणवतील, याकडे थोडंसं लक्ष देणं किंवा त्या संदर्भात अलर्ट राहणं, दक्ष राहणं गरजेचं राहील. आता लक्षात घ्या, या 2.5 वर्षाचा कालावधी आहे, म्हणजे 7.5चा जो पहिला 2.5 वर्षाचा कालावधी आहे, त्यामध्ये साधारणतः ज्यांची जन्मतारीख 15 मार्च ते 15 एप्रिल या दरम्यान आहे, म्हणजे मेष राशी आहे, आणि ज्यांची जन्मतारीख 15 मार्च ते 15 एप्रिल या दरम्यानची आहे, त्यांना हे जे 2.5 वर्ष आहे हे अतिशय त्रासदायक जाईल. लक्षात घ्या, खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या, इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, म्हणजे जरी 7.5 असली तरी सुद्धा एक गोष्ट चांगली राहील की ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला राहील. म्हणजे कामानिमित्त परदेशात जाणं, नोकरीनिमित्त परदेशात जाणं, तर परदेशात जाणं होईल, परंतु परदेशात जाऊन तिथे जाऊन सेटल होऊन गोष्टी थोड्याशा तुमच्या अपेक्षेपेक्षा थोड्या वेगळ्या असतील. अर्थात तुम्ही नवीन कुठल्या भागामध्ये गेला तर त्रासदायक गोष्टी या होतातच, परंतु त्या संदर्भात मानसिक तयारी ठेवणं अतिशय आवश्यक राहील. तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी परिस्थिती तिकडे असेल तर या संदर्भात थोडं काळजी घ्या. याचप्रमाणे खास करून आत्ता जवळजवळ 2-3 महिन्यामध्ये येणारा सगळ्यात जास्त अनुभव म्हणजे ज्यांची जन्मतारीख 15 मार्च ते जवळजवळ 20 मार्च या दरम्यानची आहे, म्हणजे या 6 दिवसामध्ये ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना
येणारा जो कालावधी आहे, येणारे जे 2 ते 3 महिने आहेत, हे अतिशय त्रासदायक जाते. ते कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भात असू शकतात. अर्थात काही जर का तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असेल, मोठे निर्णय घेऊ नका, चुकीचे निर्णय घेऊ नका, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. कॉन्फिडन्समध्ये जाऊन किंवा आत्मविश्वासाने किंवा फक्त आणि फक्त नशिबाच्या जोरावरती कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकू शकतील आणि त्याचा खूप मोठे परिणाम तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये भोगावे लागू शकतील. तर एकंदरीतच शनीच्या 7.5 सांगायचं झालं, खास करून मेष राशीकरता, तर तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे की सुरुवातीची 2.5 वर्ष ही आता जस्ट सुरुवात होणार आहे. लगेचच्या लगेच 7.5 खूप मोठ्या गोष्टीवरती परिणाम करेल असं मात्र नाही. हळूहळू तुम्हाला ते गुंतवून नाही. इथे एकच गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे, नाकासमोर चला, ट्रान्सपरन्सी ठेवा, कुठल्याही कामामध्ये गुंतवून जाऊ नका, कोणाला जामीन राहणं, लोन घेणं या परिस्थितीपासून थोडंसं लांब राहा. थोडंसं मेहनत करावी लागेल, अपेक्षापेक्षा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतील, थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल, 200% मेहनत करावी लागेल. परंतु आगामी काळामध्ये समजा तुम्ही एखादी रिस्क घेतली तर त्याचे फार मोठे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. आपले या संदर्भातली मतं काय आहेत, आपले विचार काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.